सर नेक्स्ट स्टुडंट आहे सर नेक्स्ट स्टुडंट अश्विनी वाघमारे. Hello sir, myself Ashwini Wagmare, and today I'm going to present my project in front of you. I have worked on 100% herbal all-purpose face cream. माझा पॅक अशा प्रकारे असेल. पण पूर्ण झालंय का हे तुमचं प्रेझेंटेशन? नाही, माझ्याकडे एवढंच होतं. ॲक्च्युली खरं तर मला टेस्टिमोनियल पण माझ्या प्रेझेंटेशनमध्ये ॲड करायच्या होत्या, पण काही कारणांमुळे नाही करू शकले. सर अश्विनी वाघमारे या आमच्या कॉलेजचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहेत. काय खंडे पारकर सर? येस सर. सर अश्विनीचं प्रेझेंटेशन नेहमीच वेल रिसर्च आणि इनोव्हेटिव्ह असतं. आजच्या प्रोडक्टमध्ये त्यांनी सहज अवेलेबल होणाऱ्या इन्ग्रेडियंट्सचा इनोव्हेटिव्ह यूज करून प्रोडक्ट तयार केलंय. खूप छान केलंय सर. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब करते, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या प्रोडक्टची आयडिया खरं तर माझी आहे, पण ह्याचं श्रेय मी एकटी नाही घेऊ शकत सर. मी प्रेझेंटेशन तयार केलं होतं आणि ते चांगलंही झालं होतं, पण इथे येताना माझं पेन ड्राईव्ह मिसप्लेस झालं. पण आज इथे मी जे काही प्रेझेंट करू शकले ते माझ्या क्लासमेट्समुळेच, कारण त्यांनी ऐनवेळी जर मला मदत केली नसती तर इथे मी हे प्रेझेंटेशन प्रेझेंट करू शकले नसते. सो याच्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. अहो, मोकळ्या मनाने हे सगळं मान्य करणं ही सुद्धा एक चांगलीच क्वालिटी आहे. हरकत नाही, जेवढा पार्ट तुम्ही प्रेझेंट केला ना तेवढा पण चांगला होता. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. ओके. पाच. 1 2 3 4 5. ओ एकासाठी. आई बाबा. बाबा. अरे अरे जिंकलास. येस. क्या बात. अरे केवढा हा दंगा लहान मुलांसारखा. बाबा, दादानी अपोनंटला जे काय हरवलंय ना, काय सांगू तुम्हाला. अरे पण एवढ्या पिशव्या कसल्या? अगं आई, आता एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलोय ना, म्हटलं जरा सेलिब्रेट करूया म्हणून सगळ्यांसाठी गिफ्ट आणले. अरे पण श्रेयस, आताच घरात दुखणी आजार पण सगळं. आई यार, आता मला तो सॅड टोन नको आहे प्लीज यार, प्लीज. अगं तसंही मला पांड्याच्या बेटचे 10,000 रुपये मिळाले आणि हे कॉम्पिटिशन जिंकलो ना, फर्स्ट प्राइस 25,000 रुपये होतं. टोटल 35,000 रुपये मिळाले. अरे एवढं बक्षीस? हो बाबा. बाबा, मला असं वाटतं ना की दादानी आता चेस रेग्युलरली खेळायला पाहिजे. मी तर म्हणतो आता नॅशनललाच उतरायला वय. पण मला एक सांग, तो तुझा मित्र कुठे बेट लावणारा? हा, तो पूर्ण वेडा झालाय. तो सोसायटीत फिरतोय, सगळ्या कोरमला पार्टी देत सुटलाय. आम्हाला तर इतका आग्रह करत होता, पण दादाचा हट्ट होता की सगळ्यात पहिल्यांदा ट्रॉफी त्याला तुम्हालाच दाखवायची होती. बाबा. येस बाबा. वाह, प्राउड ऑफ यू डिअर. हे बघ किती छान. हा
पण ते गिफ्ट का आणले ती दाखवा ना जरा. एक मिनिट आई, आता उघडायचे नाहीये. अश्विनीला घरी येऊ दे, तिचं कॉम्पिटिशन कसं झालं ते कळू दे, म्हणजे दोघांचे सेलिब्रेशन एकत्र करू ना आपण. मग उघडू सगळे गिफ्ट. हो, त्या आधी देवासमोर साखर ठेवून येते. येस. चला. अश्विनी ताई, खूप छान प्रेझेंटेशन होतं तुमचं. खरंच खूप छान प्रेझेंटेशन केलंस तू. आणि तुझा लास्टचा स्पीच वॉज लाईक चेरी ऑन अ टॉप. खरं सांगू का, हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही जर मला आयत्या वेळी मदत केली नसती तर मी इतकं प्रेझेंटेशन देऊच शकले नसते. फिर पार्टनर किस दिए. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ दिस क्लास. तुमच्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन खूप छान झालंय. मी आता सगळ्यांचे ग्रेड सांगणार आहे. ओके, 2 स्टुडंट सोडून बाकी सगळ्यांना A ग्रेड मिळालेली आहे. तन्वीला मिळाली आहे B ग्रेड आणि अश्विनीला मिळाली आहे C ग्रेड. तुम्हा सगळ्यांच्या प्रेझेंटेशनच्या कंपॅरिझन मध्ये अश्विनीचं प्रेझेंटेशन थोडं वीक पडलं आणि इनकम्प्लीट होतं. पण ज्या सिच्युएशन मध्ये अश्विनीने हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते खूप छान आहे. पण ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन पुढचं प्रेझेंटेशन ह्याच्यापेक्षाही छान करायचंय. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू सर. आणि तुम्ही सांगितलेलं मी नक्की लक्षात ठेवेन. मला C ग्रेड मिळाली आहे, त्याच्यामुळे आयुष्यात मी आता अशी चूक परत कधीच करणार नाही. खरंच. गुड. हे बघा, तुम्हा सगळ्यांचे प्रेझेंटेशन्स मी बघितलेत आणि मी प्रचंड इम्प्रेस्ड आहे त्याच्यावर. पण मी आत्ता एका वेगळ्या कामासाठी इथे आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये फक्त 20 कॅन्डिडेट्सला ॲडमिशन मिळते. 21वा कॅन्डिडेट आपण घेऊ शकत नाही. पण आपल्या ट्रस्टींपैकी एका ट्रस्टींनी एका कॅन्डिडेटची शिफारस केली आहे. जी कॅन्डिडेट येणार आहे ती अत्यंत हुशार आणि हार्डवर्किंग आहे, त्यामुळे आपल्याला तिला घ्यावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला एका कॅन्डिडेटला आपल्या टीममधून काढावं लागेल. पण हां, आपण त्या कॅन्डिडेटला पुढच्या बॅचमध्ये मात्र घेऊ शकतो. सर, पण पुढची बॅच म्हणजे पुढच्या वर्षी का? हो, आत्ता जे आपण प्रेझेंटेशन्स दिलेत त्याच्या ग्रेड्सवरनं आपण हा निर्णय घेणार आहोत. येस, युअर गेस इज राईट. आजच्या प्रेझेंटेशनमध्ये अश्विनी वाघमारेंना C ग्रेड मिळालेला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या बॅचमधून बाहेर जावं लागेल. हां, पण पुढच्या बॅचमध्ये त्यांना आपण घेणार आहोत. तुझी ये की कह रहे हो सर? हो ना, एक प्रेझेंटेशन बघून हा डिसिजन. गाईज प्लीज सायलेन्स. मी सरांशी पर्सनली बोलतो. नो, माय डिसिजन इज फायनल. सर, बट ये बहुत अनफेयर डिसीजन है. हो, अश्विनीताई खूप कष्ट करतात आणि त्या मन लावून अभ्यास सुद्धा करतात. तुम्ही प्लीज त्यांना बोला ना. हो सर, नाहीतर आम्हीच बोलतो. एक सेकंड. हे बघा, मला कोणाकडूनही इम्पल्सिव्ह मूव्ह नको आहे. ओके, फिर सर उन्हें बोलो कि सीट्स बढ़ाए. मैं मेरे पार्टनर को कहीं जाने नहीं दूंगा. हे बघा, मला पटतंय, पण मला थोडा वेळ द्या. मी प्रिन्सिपल साहेबांशी बोलतो, याच्यावरती चर्चा करतो आणि मग डिसिजन घेऊया ना आपण. हां, प्लीज शांत राहा. आपण आता ॲडमिशन प्रोसिजर पूर्ण करूयात का? म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की उद्यापासून ईशाला कॉलेज अटेंड करता येईल. सर, हे खूप चुकीचं आहे. अश्विनीला आपण असं नाही काढून टाकू शकत. आजच्या असाइनमेंटमध्ये त्यांना खूप कमी मार्क्स मिळाले आहेत आणि जर का त्या परफॉर्म करू शकत नसतील तर त्यांना या कॉलेजमध्ये राहायचा काहीच अधिकार नाही. सर, पण एका असाइनमेंटवरून आपण अश्विनीला जज नाही करू शकत. सर, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून तिची असाइनमेंट इनकम्प्लीट राहिली. पण ब्राईट स्टुडंट आहे सर ती. हे बघा, आपण जर असं सगळ्यांनाच कन्सेशन द्यायला लागलो
तर मग एक्झाम्सला काही अर्थच राहणार नाही ना. हे पहा, माझी मुलगी फॉरेन रिटर्न आहे आणि तिला या क्षेत्रातली जास्त माहिती आहे. आणि मुळात म्हणजे या माझ्या कॉलेजमध्ये जर तिला ऍडजस्ट करत नसाल तर कुठे करणार? अहो सर, म्हणूनच तिचं ऍडमिशन आधी घ्यायचं ठरलं होतं ना आपलं. पण ऍडमिशन डेटच्या आधी तुमच्याकडून कोणताही कॉल आलेला नाही. आम्ही इन्स्टिट्यूटकडून फॉलोअप घेऊनही तुम्ही किंवा ती ऍडमिशन प्रोसेससाठी आलाच नाही. ठीक आहे ना, मी आता आलोय. तुम्ही तिच्या वॅकेशनमध्ये कॉल केले होते, पण आता ती मालदीवमध्ये बसून ॲडमिशनबद्दल काय बघणार होती? कमाल आहे सर, तुमची मुलगी वेकेशनला गेली होती म्हणून तिने ॲडमिशन केलं नाही. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. तिने तिची ॲडमिशनची प्रोसेस वेळेत केली, सगळ्या असाइनमेंट कंप्लीट केल्या, तरी पण आपण तिला काढून टाकतो. दिस इज अनफेअर सर. लाईट्स आपण ना ती येण्याच्या दिवशी ऑफ वगैरे ठेवूया आणि वहिनी आली रे आली की तिला सरप्राईज देऊया. हा हो चालेल. आणि आपण ना जेनी आंटीला पण बोलवूया. एक काम करूया, आज डिनरचं सगळं बाहेरूनच मागूया जेवण सगळ्यांसाठी. काय वाटतं? बाबा पावभाजी आणि आईस्क्रीम चालेल ना? हे बघ, मी ना घरीच काहीतरी करते, उगीच बाहेरचं नको. आजी घरी आपण कायमच खातो ना, काहीतरी आज स्पेशल करूया ना. माझं तर म्हणणं असं आहे की बाहेर ना ऑर्डर करायला नको किंवा काही नको, आपण सगळेजण मिळून बाहेर मस्त रेस्टॉरंट मध्ये जेवायलाच जाऊया. एक मिनिट आलो, तुम्ही कंटिन्यू करा. मी काय म्हणतोय, अश्विनीला येऊ दे, तिलाच विचारूया तिला कसं सेलिब्रेट करायचं, त्या हिशोबाने करूया आपण सेलिब्रेट. परत तिला आवडेल. सेलिब्रेशनसाठी उत्तम बातमी. हा बाबा, काय झालं? अरे कार्तिकीला डिवोर्स मिळाला आणि तिला पोटगी देखील मिळणार आहे. अरे आता विद्युतच फोन आला होता. अरे वा, दॅट्स अ गुड न्यूज. आजचा दिवस अगदी छान आहे. श्रेयस मॅच जिंकून आला, कार्तिकीचा डिवोर्स पण झाला, आणि अश्विनी पण आज चांगलीच बातमी घेऊन येईल. तिचं काय ते काय ग, काय म्हणतात त्याला, प्रेझेंटेशन ग. हा, ते पण चांगलं झालेलं असेल बघ. चलो चलो, मग आता आपण रेडी होऊया आणि आई आली की तिला पाहिजे तसं सेलिब्रेशन करूया. डन. पण बाबा, मी काय म्हणतो, विद्युतला फोन करा आणि दोघांना इकडे बोलवा ना, विद्युत आणि कार्तिकीला. अरे अश्विनी येईपर्यंत दोघे येतीलच. ठीक आहे, मग तयारीला लागूया आपण सगळे. हा चला चला चला. अधोक्षज, तुम्ही कोणाशी आर्ग्यू करताय, कळताय का तुम्हाला? सर पण माझा पॉइंट व्हॅलिड आहे सर. हे बघा, हे डिस्कशन असंच चालू राहणार आहे. मला तुमचा फायनल डिसिजन हवा आहे. सर तुम्ही बसा, बसून घ्या, बसून. सर 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 मी काय म्हणतो, आपण अश्विनी आणि ईशाची एक इंटरनल एक्झाम घेऊया. त्या एक्झाममध्ये जिला जास्त मार्क मिळतील तिला या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळेल. म्हणजे निदान अश्विनीला सर एक चान्स तरी मिळेल. बरोबर आहे तुमचं. आणि असं केल्याने आपण कुणावर इनजस्टिस करतो असंही वाटणार नाही. इनजस्टिसचा प्रश्न नाही आहे. ईशाला सीट मिळायलाच हवी, दॅट्स इट. सर, ईशा जर खरोखरच डिझर्विंग स्टुडंट असेल तर ती या परीक्षेत नक्की पास होईल. आणि त्यानंतर आपण अश्विनीला काढून टाकलं तर आपल्या डिसिजनवर ऑब्जेक्शन घेणारच नाहीत. आपण उद्याच ही एंट्रन्स एक्झाम घेऊयात. येस सर, प्लीज. आता फक्त वहिनीची वाट बघायची. ती आल्यावर सगळा सस्पेन्सच संपेल. बाहेरनं जेवण मागवायचंय का आपण बाहेर जायचंय जेवायला, जे काय असेल ते सगळं ठरेल, है ना? ते बघा, विद्युत आणि कार्तिकी आले देखील. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. तुला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, आणि विद्युत तुला कॉंग्रॅच्युलेशन्स कारण तू इतकी मोठी केस जिंकलास. थँक्यू सो मच. खरं तर कार्तिकीने कोर्टात सर्वांसमोर न घाबरता स्टेटमेंट दिलं ना, त्यामुळे हे शक्य झालं. कार्तिकी, आता कोणालाही घाबरायचं नाही. हो ना, मला सुद्धा खूप फ्री झाल्यासारखं वाटतंय. आणि हे सगळं ना अश्विनी मॅडम आणि विद्युतमुळे शक्य झालंय फक्त. बरं, अश्विनी मॅडम कुठे आल्या नाहीत का अजून? अजून आली नाही का? यायला हवं. बाबा, मी जेनी आंटीला फोन करून बघते. कदाचित ती डायरेक्टली पार्लरमध्ये गेली असेल.
आई आली. आली अश्विनी. किती वेळ लावलास आई? तुला ना 2 गुड न्यूज द्यायच्या. हो, आणि तिसरी गुड न्यूज तू आम्हाला देणार आहेस. कसं झालं प्रेझेंटेशन? हो ना, खूप छान झालं प्रेझेंटेशन. आवडलं सगळ्यांना खरंच. अरे कार्तिकी, खूप हसतेस. विद्युत, निकाल कार्तिकीच्या बाजूने लागला. होते. काँग्रेस कार्तिकी, खरंच तुझे वाईट दिवस संपले अगं आता. चलो, नाव इट्स अ पार्टी टाइम. येस. अहो काँग्रेस. पण मी तुला अजून सांगितलंच नाही की मी कॉम्पिटिशन जिंकलो का हारलो. तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही कॉम्पिटिशन जिंकून आलात आणि तुम्ही ट्रॉफी घेऊन आलाय. थँक्यू. बरं वहिनी, आता सगळ्यांना एक गहन प्रश्न पडलेला आहे. प्लीज त्याचं उत्तर दे बाबा. पार्टीला कुठे जायचंय, काय करायचंय, आपण बाहेर जायचंय का मागवायचंय घरी? आम्ही सगळेजण फक्त तुझी वाट बघत होतो. हो, तू म्हणालीस ना बाहेर जायचंय म्हणून बघ सगळे रेडी होऊन थांबलोय. पण आता तू दमली असशील तर आपण घरीच काहीतरी ऑर्डर करूया, काही प्रॉब्लेम नाही. नको गो बाई, आता बाहेर निघणार केव्हा, पोहोचणार केव्हा, ट्रॅफिक किती असेल, त्याच्यापेक्षा आपण घरीच मागूया. अगं आई, घरी सगळं आणलं ना की भांडी बिंडी घासत बसावी लागतात ग. बघा, कोणाचं काय तर कोणाचं काय. आतू चायनीज मागव ना. नको नको, चायनीज नको कुकू. मग आजोबा तुमच्यासाठी मी व्हाईट सॉस पास्ता मागवू का? तो हलका असतो. नको नको, ते गिळगिळीत नको. मी आपलं साधंच काहीतरी खाईन. हा, साधं म्हणजे काय? इडली डोसा, याच्या पुढे काही तुमची मजल जात नाही. मला असं वाटतं वहिनी, तू सांग काय करायचं, काय मागवायचं? आई प्लीज कॉन्टिनेंटल सांग. त्यापेक्षा एक काम करूया का आपण, नॉर्मल पावभाजी मागूया. सगळ्यांनाच आवडते कायम. हा, डन. झोपला नाही तुम्ही? काय झालंय? काही नाही. हे ना दुसऱ्यांना सांगायचं, मला नाही. मला सगळं दिसतं. मागासपासून नोटीस करतोय मी, तुझं लक्ष नाहीये कुठेच. उगीच आमच्यावर हसतेस, खेळतेस, मिक्स होतेस. पण काहीतरी मोठं झालंय एवढं नक्की. आता मला सांग, झालंय काय? अश्विनी का रडतेस? काय झालंय? अगं काही नाही रडतेस, सांग मला. मला असंच आज रडावंसं वाटलं म्हणून रडते. असंच रडावंसं वाटलं? त्यापेक्षा जास्त काहीतरी झालंय. मला सांग काय झालंय एक्झॅक्टली. अश्विनी, आज कॉलेजमध्ये बाकीच्यांचं प्रेझेंटेशन होईपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. ओके सर, अस्सी हेल्प कर दे तो चलेगा ना? चालेल. ट्रस्टी आले आणि आजच्या प्रेझेंटेशनमध्ये अश्विनी वाघमारेंना C ग्रेड मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या बॅचमधून बाहेर जावं लागेल. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? एकदा ऍडमिशन दिलं का कॅन्सल नाही करता येत. ते काय माहित नाही, पण उद्या आमची एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे त्या मुलीची आणि माझी एंट्रन्स एक्झाम आहे. जर तिला माझ्यापेक्षा जर जास्त मार्क्स मिळाले तर मी कंटिन्यू नाही करू शकणार कॉलेज. हे काय म्हणजे एंट्रन्स परत द्यायची? याला काय अर्थ आहे? नाही, मी एक काम करतो, उद्या कॉलेजमध्ये येतो आणि मॅनेजमेंटला जाब विचारतो. नाही, नको. तुम्ही असं काही करू नका, खरंच सांगते. माझ्या परीने जेवढं काही मला करता येईल तेवढं मी करेन. आणि जर त्या मुलीला जास्त मार्क्स मिळाले तर आपण हा विचार केला पाहिजे ना की ती जास्त डिझर्विंग आहे म्हणून. अश्विनी, मला त्याची काळजी नाहीये. मला माहितीये तुला तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणार आणि सीट पण तुलाच मिळणार. हे जे काय मॅनेजमेंट करते ना, हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि हे सगळं तू लपवून ठेवणार होतीस आमच्यापासून?
तसं नाही हो, तुम्ही सगळे इतक्या चांगल्या मूडमध्ये होता, मग मी काय सांगणार होते म्हणून नाही सांगितलं, बस एवढंच. अरे सतत सगळ्यांचा विचार करते, स्वतःचा कधीतरी विचार कर. मी कशाला दुसऱ्यांचा विचार करू सांगा ना, माझा विचार करायला तुम्ही आहात ना. चल, काळजी नको करूस, होईल सगळं नीट. हा